चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज मी काही नवीन सेंटेन्स तुमच्यासाठी आणलेले आहेत आणि हे सेंटेन्स तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच युजफुल ठरणार आहेत। तर चला सुरुवात करूया। बघा, पहिला सेंटेन्स आहे, whom are you speaking to? स्पीक म्हणजे बोलणे। मराठीमध्ये अर्थ आहे आपण कोणाशी बोलत आहात। हिंदीमध्ये आप किससे बात कर रहे हो। दूसरा सेंटेन्स, आय एम फीलिंग बेटर नाउ। फील म्हणजे वाटणे। मराठीमध्ये अर्थ आहे आता मला बरं वाटतंय। हिंदीमध्ये अब मैं बेहतर महसूस कर रहा हूं किंवा कर रही हूं। तीसरा सेंटेन्स आहे, शी इज व्हेरी काइंड टू एव्हरीवन। काइंड म्हणजे दयाळू। ती सगळ्यांशी खूप प्रेमाने वागते। हिंदीमध्ये वह सभी के साथ बहुत दयालू है। मराठीमध्ये आपण दयाळू म्हणतो आणि हिंदीमध्ये दयालू। चौथं वाक्य आहे, आय फॉरगॉट माय फोन ॲट होम। आणि हे नेहमी आपल्या सर्वांसोबत होतच असते की आपण कधी कधी मोबाईल हे घरीच विसरून जातो घाई गडबडीमध्ये। आणि अशा वेळेस आपल्याला हे सेंटेन्स जर तुम्ही रिपीट करून ठेवले तर इंग्लिशमध्ये तुम्हाला बोलता येणार आहे। आय फॉरगॉट माय फोन ॲट होम। फॉरगॉट म्हणजे विसरणे। बघा, फॉरगॉट हा या ठिकाणी क्रियापदाचा दुसरा रूप आहे। ठीक आहे, पहिलं रूप आहे फॉरगेट। मी माझा फोन घरी विसरलो। ठीक आहे, किंवा विसरली। हिंदीमध्ये मैं अपना फोन घर पर भूल गया किंवा गई। मैं अपना फोन घर पर भूल गई। आणि आपला शेवटचा सेंटेन्स आहे या ठिकाणी, डोंट वेस्ट युअर टाइम। आपला वेळ वाया घालवू नको। हिंदीमध्ये अपना समय बर्बाद मत करो। तर विद्यार्थी मित्रांनो, पाचवा हा जो सेंटेन्स आहे तो सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। कारण आपण सगळेजण कधी कधी आपला वेळ हा वाया घालवत असतो किंवा कधीतरी आपण आपला जो टाइम आहे तो मॅनेज करत नाही। तर या ठिकाणी आपला जो वेळ आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो आपण या ठिकाणी वाया घालवायचा नाहीये। तर आज या वीडियोची एंडिंग मी हिंदी में करना है। तो आशा करती हूँ आप लोगों को ये वीडियो पसंद आया होगा, और वीडियो पसंद आया होगा तो लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें। तो मिलते हैं ऐसे ही कुछ नए सेंटेंस के साथ अगले वीडियो में। तब तक के लिए गुड बाय, धन्यवाद।